मित्रांनो, मी संकेत कडवे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आज विषय कसा आहे बघा, इकडं पाऊस पडते समोर. इकडे ब्लास्ट बघा कसले होतात. ब्लास्ट म्हणजे एकदम खतरनाक. या इजा विजा सगळ्या चमकतात. आणि मी आलो असंच बाहेर म्हणजे बघायला किती पाणी आणि विजाला पाणी आलाय. कॅमेरा आपला पावसात दिसते तसं. त्याला छत्री पण बारकी आहे बघा, केवढीशी छत्री आणि त्यात मोबाईल पण कॅमेरा पण नाही धरता नाही. असं धरायला लागला तर खालती. तर आता वाजले 10:30 वाजले असतील, ऑलमोस्ट 10 सव्वा 10 वाजले असतील. आणि इथं प्रोग्राम बघा कसला चाललाय, फटाके फुटतात धडाधड समोरच्या साईडला. तर चला आता पहिला विरा चेक करू किती पाणी आलाय. तसं चिंबोऱ्यांना उद्या डायरेक्ट शुद्ध पाणी होईल तेव्हा. तर नाही तर आपण भरण्या लावूया बघूया. आटणार लगेच पाणी मला वाटतंय, पण पाणी लगेच खाऊन आटतंय बघा. शेतं बितं सगळी भरली तिकडची. आणि हा बघा उजगाटनीय खेकडा. हे पकड चावते वाटते. हा बघा दिसत नाही. हा एक उजगाटला खेकडा भेटला आपल्याला मस्त साईज बारक्यामध्ये साईजमध्ये. सॉरीचं जाऊन द्यायला सोडून देऊया. इथे सोरला जाईल तिथे. आपल्याला जावाचं पुढं जायचं आपल्याला. मस्त भेटला नाही बारीक खेकडा, बऱ्याच दिवसानंतर दिसला. विहिरींचा पाणी बघूया किती काय हाय काय. या इक्वल टू इक्वल. काय येत नाही भरले, काय येत नाही 1% पण वाढ. हा तो बघा कसला पाडला इथून घाबरून मला. पाणी आणि खेकडा हा बघा साईज मध्ये पाहिजे. यो बघा घ्या, बघून घ्या. चाललाय जाऊन दे त्याला, पण आपल्याला का त्याशी मतलब नाही. बोललं गोड्या चिंबऱ्यांशी मतलब आहे. चला लेट्स गो. ते पण खातात खेकडं, काय ना असं नाही. तर आता आपण सध्या आलोय इकडं शेतावर आमच्या. हे बघा शेतात पाणी भरलंय, चप्पल जाते अर्धी. आणि तुम्हाला दाखवत होतं तर हिरा आलो. हिऱ्याजवळ ऑलमोस्ट पाणी बघा. हे पाणी आहे, शेतावर जायचं आपल्याला. तर जावायचं कुठून, इकडून हिऱ्यांशीच जावायला लागत. चपला स्लिप होता आणि नाही बघा आवाज येत असेल तुम्हाला कॉक कोंबडीसारखा. बरेच म्हणजे पहिलंच पुरा डायरेक्ट बिरा भरला, कारण काल रात्रीपर्यंत पूर्ण पावणीच पडत होता. म्हणजे आता गांडला आली असतील. म्हणजे आज कॉरीवर जाऊया आपण. हे बघा या एवढी घाण आली आहे. हे बघा पाला पातोला सगळा वाहून येते वाटचा. आणि सकाळपासून वाहते, त्याच्यामुळं कसं काय रात्रभर पाऊस पडतोय. रात्री मी 10 वाजता चालू झाला पाऊस पाराला आणि अजून पडतोय. याला भिजलो मी चपले मुलं. हे का मी इकडं आहे आणि चाललेलो असंच घरी. विहिराला पाणी बघा किती आलाय बरेच दिवसानंतर. कॅमेऱ्यावर मला असं वाटतं पाणी पडलं, त्याच्यामुळे दिसत नाही क्लिअर. हा साफ करतो एकदा नंतर देतो. आता पाणी पडलेलं आता क्लिअर दिसते बघा थोडा तरी. आणि आता काय बोलायचं, कुठं जायचं मला देत नाही समजत. डोहरा बघूया. डोहऱ्यानं अजून शिल्लक पण पाणी नाही लागलाय. काय बोलणार बाकीचं काय नाही. तसंच रोडने चालत जाऊया. चला घरी त्याच रोडने आलेलो, त्याच रोडने जाऊया. तर आपल्याला हिऱ्यातूनच जावं लागणार आहे. इथूनच जाऊ. इथून थोडा खोल आहे, रिस्की काम आहे. चला आरामात जायचं आहे. चप्पल बघा कशी स्लीप होते. तर खोल आहे बोलले. हां हे बघा पाणी बघा. हे बघा घाण बघा इकडं समोरून किती ते पाण्याशी. माझ्या तांगड्याला किती अडकले दाखवत ना वरती. हे बघा पाला पाचोला पूर्ण अडकते. आणि मी इकडं असं चाललोय. तिथनं तर ग्रीप खूप भिजलो. असाच होतं कधी पण जेव्हा यायला ते तेव्हा भिजतोय. 2दा भिजलो. काय बोलणार आता. तर आता आपण चाललोय दुसऱ्या रस्त्याला घरीच चाललो. तसं फक्त दाखवायला एकदा आलेलो, म्हणजे कसा काय आहे ते काय नाही ते. तर त्या बघू तिकडे जाऊ पुढे. चला इथला पण बारका विरा पण व्हायला लागलाय.
आता डेली ब्लॉग आपले चालू होणार आहेत. म्हणजे आता कालपासून परवापासून चालू झाले आहेत. बेडूक बघा, बेडूक दाखवतो थांबा. तिथं दिसला असेल एकदम, म्हणजे सुपरमॅन सारखा वाचलाय. बेडूक आहेत आणि विरले अजून जाम पायऱ्या भरायची त्या बघा पाहुण्यासाठी. इकडं जायचं आपल्याला. इकडं पण पाणी बघा, हा या हिरा भरला या साईडचं पूर्ण. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला सगळा बघायला मिळेल काय आहे काय नाही ते. तर आता इथंच व्हिडिओ एंड करूया, थोडा पुढं जाऊया. ते पुलावरून दाखवतो तुम्हाला कसं काय पाण्याची, म्हणजे पाण्याची पातळी लगेच सपकन वाढली. आणि याचे आवाज तर येत नसाल तुम्हाला, काय बघूया चला आता काय आहे ते. पुढं जायलाच लागणार आहे. इथं भिजलोय पूर्ण. अजून चपले मुलं पाणी उडते पलीकडं. चला बघूया काय आहे ते. देवळाजवळ जवळ एंड करूया. पाणी बघा इथं रोडवर या साईडला देवळाजवळ. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असली तर लाईक करा, कमेंट करा. बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच.